दरम्यान आमदार सुरेश धस बोलतायत, आपण थेट पाहूयात। माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरेमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आहेत। आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे बँका त्यांचं ते ठेवतील। राहिलेले 1000 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय। आणि मी त्यांना विनंती केली, याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे। आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना, म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डीवायएसपी त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार मानता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहे, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये। चिरीमिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहेत, एसपीची चौकशी करावी, शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी केले त्या संदर्भात? ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारसी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्याने दिलेलं असेल, तर त्यांनी जरी शिफारसी केल्या असतील तर त्याही शिफारसी चेक कराव्यात। शिफारसी ऑन रेकॉर्ड आहेत का ऑफ द रेकॉर्ड आहे, मग त्या एसपीची चौकशी लागल्याच्या नंतर ते एसपी सांगतील ना कुणाचा फोन आलता। माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा, तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। पण मी एक नम्रपणे सांगतो, माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही, तर मी इतरांना कोणाला द्यायला, माझ्याकडे यायचे लाडा बरेच जण आलते, मला पिस्तूल पाहिजे मी उठीतून मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारसी केलेल्या त्या बी 12 बोरच्या। एक शिराळ हे गाव आहे, तिथे एक डॉक्टर होते, त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता, तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिलती आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही, पण ते 12 बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहतंय आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिलती। 2 अण्णा, पण लायसन्सचे रिव्हॉल्वर तुम्ही पकडू शकता, इलिगल वेपन्स त्याच्यापेक्षा 4 पटीनं 5 पटीनं आहेत, त्याच्यासाठी काय मोहीम केली पाहिजे? कारण अनेक लोकांचे सोशल मीडियाला फोटो आहेत, त्यांचे लायसन्सच नाहीत, पण त्यांच्या नवीन एसपी आलेले आहेत, त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली आहे असं मला वाटतं। जे लोक हे असे मीडियावरती असे ठॉय असे या असले जे फोटो काढतायत, ज्यांच्यावरती 307 किंवा दखलपात्र गुन्हे आहेत, अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली। अतिशय
त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी ह्या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आहे. स्पेसिफिक काही तालुक्यामध्येच भाजीपाल्यासारखं वाटलंय. भाजीपाल्यासारखं वाटलंय का चणे परळीमध्ये- फुटाण्यासारखं वाटलंय? परळीमध्ये जास्त संख्या. मग संख्या परळीमध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण? आका आणि आका के आका यांच्याशिवाय काय झालंय? हे जे इतकं भयानक झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये की तुम्ही 1200 आणि 1300 मी सभागृहात म्हणलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील, मग इथं कसं काय एवढे परवाने मिळाले? आणि तुम्हालाच का परवाने लागतात? कशासाठी लागतात? राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का? अहो राख्याच्या धंद्याचे काही पुरावे आहेत माझ्याकडं, तुम्ही जर बघितले तर ते फार भयानक आहे. तुम्ही दाखवा म्हणले तर दाखवतो मी, माझ्याकडे काही पुरावे आलेत. तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या 15 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे, ते तातडीनं करतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये, फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे. म्हणजे आकांच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल. पण आतापर्यंत काही माहिती तुम्हाला दिली आहे का की इतक्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत? कारण तिसरा दिवस आहे. कोर्टात आम्हाला हे बघा कोर्टाने आदेश दिलेले नाहीत अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम्स असतील. तुम्ही ज्या वायुयोगाने पळायचं म्हणता, काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात. थोडा धीरे चलो, पण लेट बट थेट म्हणजे एसटी महामंडळ असते बरं का. पुढे त्या लेट बट थेट मध्ये काय काय थेट येऊ शकतं? महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे. कृपया तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे. आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला. त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी 5 पर्यंत मी उत्तर देत राहतो. लेट बट थेट असं म्हणाले, काय काय समोर येऊ शकतं? थेट काय काय समोर येऊ शकतं? जे जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाहीत. का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय? कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये, हजारात नाहीये, ही क्रोअरमध्ये आहे, कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं. मी स्वतःच दाखवलेल्या प्रॉपर्टी आहेत. शिंबरी, पारगाव, हे इथलं रसाळ म्हणून लोक होते, इथं मांजरसुंब्याला, ते दिघोळ जे तिथं आहे. आणि एक 3-4 अकाउंट आहेत, ते अकाउंट मी सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत. 3-4-5 अकाउंटवरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे. कोणाकोणाला झालेलं आहे, काय काय झालेलं आहे, ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहेत का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि ते अकाउंटवरून गेलेले आहेत. ते अकाउंट नंबर, नावं, माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो. अण्णा, काल रात्रीपासून त्यांना अटक झाली वाल्मिक कराडला अशी चर्चा होती. त्याच्यानंतर पुन्हा सीआयडीने जाहीर केलं की त्यांना अटक किंवा ताब्यात घेण्यात. अशा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काय आलं. मी तर मला ज्यावेळेस कळालं, रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही. आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आलती, तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल,
एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती CID कडनं येत नाही तोपर्यंत आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही.